भावनिक लाट पण आहे, त्याचबरोबर प्रचंड प्रश्न पण आहेत. आणि भावनिक लाट म्हणेल तर जे काही जे लोकांची जी भावना आहे, जनभावना, त्या भावनेचंच मी आत टाकलेली आहे. तर त्यामुळं अजितदादांचे प्रेमी, अजितदादांवर प्रेम करणारे लोक मला आवर्जून फोन करतायत आणि तुझा मुद्दा बरोबर आहे म्हणतायत. म्हणजे निवडणुकीला मदत करतील न करतील ती वेगळी गोष्ट, पण मुद्दा बरोबर आहे. आणि बहुसंख्य असंख्य बारामती तालुक्यातील लोकांचा फोन येतो की हे ह्या समस्या आहेत. आता ही नदी आहे, नदीकाठचे जे दोन्ही कारखान्यामुळं जे काही पोल्युशन झालेलं आहे आणि त्यामुळं मासे मरतायत, कॅन्सरचं प्रमाण वाढलंय. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न आहे, जिरायत भागामध्ये, सुपे वगैरे त्या भागामध्ये मोडे पाण्याचा अजून प्रश्न तसा फार मोठा सुटला नाही. आणि बरेचसे असे असंख्य गॅसची टंचाई आहे, भार नियमन आहे, माळेगावचं तुमचं चुकीचं डीपी प्लॅन असेल मंजूर केलेला, या सगळ्या गोष्टीचं मला भडीमार होतोय. लोकांचे रकानेचे राखाने माझ्याकडे आलेले आहेत. त्या संदर्भात मी आता लोकांपर्यंत जाणार आहोत. सुमित्रा वहिनींनी काय तुमच्याशी संपर्क साधला किंवा त्यांच्या कोणी कार्यकर्त्यांनी तुमच्याशी संपर्क साधण्यात आला का की अर्ज माघारी घेण्यासाठी? काय नाही, यापूर्वी मी सांगितलं की जो काही निर्णय घेईल तो संपर्क झाला राष्ट्रीय पातळीवरच घेणार. आमचं जे काही हायकमांड आहे तेच घेईल महाराष्ट्रातलं. आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे की हा माणूस पक्षाशी निगडीत आहे, पक्षाशी बांधील आहे. तर ते त्यांना एकदम कन्व्हिन्स आहेत की ते मला भेटून माझे काय मनधरणी करणं काय उपयोग होणार असं नाही. हर्षवर्धन सपकाळ साहेबांची रोहितदादांनी भेट घेतलेली आहे. त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडनं देखील प्रयत्न सुरू आहे की त्यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांच्याकडनं पण प्रयत्न करू. त्यांच्याकडे कसं नाही, काय त्यांचा जो निर्णय होईल ते मला कळवतील. तुम्ही मागचं विधान केलं होतं की दादांच्या अपघाता संदर्भात गुन्हा दाखल करून घेतला तर तुम्ही त्यांचा अर्ज माघारी घेताल. त्या निर्णयाकडे कसं बघताय जर करून घेतलं? रोहित दादा यापूर्वी त्यांनी अभ्यासपूर्ण काही गोष्टी सरकार कशा हेतुपुरस्कर काही गोष्टी लपवत आहे, टाळत आहे हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यावर रोहितदादांना काही सरकारने सांगितलं असेल आणि त्यांनी रोहितदादांनी काही सपकाळ साहेबांशी संवाद साधला असेल तर मला याबद्दल काही माहिती नाही, ते कळेल. तुम्ही तुमच्या निर्णयावरती ठाम आहात? जो पक्ष निर्णय जो तुम्ही राईट पक्ष जो निर्णय घेईल त्याला मी बांधील राहील.